हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. हा जो जी आर आलेला आहे शेतकरी बांधवांसाठी असणार आहे खरीप हंगाम 2023 चे जे खरीप हंगामासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे आजचा जी आर आहे, लेटेस्ट जी आर आलेला आहे आजच्या कडीला. हा दुपारी हा जी आर आलेला आहे 3 वाजेच्या दरम्यान. त्या जी आर मध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला बँक खाते उघडण्याची परवानगी मिळणार आहे, किती पैसे आपल्याला मिळणार आहे. ओके, त्या संपूर्ण माहितीसाठी आपण चॅनल ऐकून घ्यायची, त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करा ते पण मी सांगणार आहे. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता शेतकरी बांधवांनो, सन 2023च्या खरीप हंगामासाठी खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. तर आता जी आर मध्ये आपण संपूर्ण माहिती बघून घेऊया. याच्यामध्ये लिहिले महाराष्ट्र शासन कडून आलेला हा जी आर कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेला आहे मित्रांनो. दिनांक 14 ऑगस्ट 2024, म्हणजे आजची तारीख 14 आहे मित्रांनो. दुपारी हा जी आर आलेला. आता लेटेस्ट जी आर आहे, जसं जसं जी आर आलेलं तसं तुमच्या समोर मी आता जी आर ची माहिती तुम्हाला मी पोहोचवते तुमच्यापर्यंत मित्रांनो. ओके, आता इथं आपण प्रस्तावनामध्ये येऊया, एकदा प्रस्तावना वाचून घेऊया प्रस्तावना नेमका आहे काय. तर मित्रांनो, इथं जे लिहिलेलं इथं सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000, तसेच 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी आपल्याला 5000 रुपये असे मिळणार आहे मित्रांनो. ओके, तर 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी सन 2024च्या अतिरिक्त संकल्पीय भाषेमध्ये घोषणा केलेली आहे. ओके, याबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी इथे लिहिलेले 1548.34 कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी असे असून एकूण 4194.68 कोटी अर्थसहाय्य वितरण करण्याच्या दिनांक 1 जुलै 2024 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळामध्ये बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. असून त्यामध्ये अनुषंगाने 29 जुलै 2024 च्या शासन निर्णयामध्ये लेखाशीर्ष 2401 आणि 419 या खालील 4194.38 कोटी इतक्या खर्चाची मान्यता देण्यात आलेली आहे. सबब इथं सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य देण्याची राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नवीन बचत खाते आता आधी इम्पॉर्टंट तुमचा उघडण्यास, तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्याकरता मेकर व चेकरची भूमिका सोपवण्याबाबत प्रस्तावना शासनाच्या विचारधारणात होते. त्या अनुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे तुम्हाला इतकी सांगतो आता परत एकदा. कापूससाठी इतके पैसे आलेले आहे 1548.34 कोटी, आणि त्याच्यानंतर सोयाबीन उत्पादनासाठी जे आलेले इथं 2646.34 कोटी, असे टोटल मिळून दोघी 4194.38 कोटी इतके रुपये आलेले आहे मित्रांनो. ओके, त्यासाठी आपल्याला स्वतंत्र इथं लिहिलेले आहे ना, राष्ट्रीय बँकेचे नवीन आपल्याला बचत खाते खोलायचे. ओके, त्याच्यामध्ये उघडून घ्यायचं आपल्याला. तिथेच आपल्या बँक खात्यामध्ये सगळे पैसे आपल्याला मिळणार आहे. इथे लिहिलेले पण थेट आपल्या बँक खात्यामध्ये ते टाकून देणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया शासनाचा निर्णय काय आहे त्याच्यामध्ये. शासन निर्णय, शासनाचा निर्णयामध्ये दिलेला आहे सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट हस्ताक्षरण डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरिता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त कृषी यांचे नावे उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट इथं आता बघू शकता तुम्ही. 2023च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांकरता आधार लिंक असलेलं बँक खाते, जसे आपल्या बँक खात्याचे पैसे दिले जाणार डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयकृत बँकेचे आयुक्त कृषी यांचे नावे उघडण्यासाठी शासन मान्य देण्यात येत आहे. तर इथं आता त्याच्या पुढे काय लिहिलं आपण बघूया आता. तसेच
एक मिनिट आहे, इथं इम्पॉर्टंट म्हणजे हेच आहे की इथं लिहिलेले स्टेट बँक राष्ट्रीय बँक आयुक्त कृषी शासन मान्यता त्या इथंही का आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपलं खातं कधी असलं आपली चांगली गोष्ट नाही, तिथं आपण उघडू शकता कृषी शेती कृषी बँकेमध्ये पण त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण. ओके, त्यानंतर इथं पुढे काय लिहिलं त्यांनी, तसेच उघडण्यात आलेल्या बँक खात्याची आर्थिक व्यवहार हाताळण्याकरता कृषी आयुक्तालय संचालनाचे विस्तार व प्रशिक्षण यांना मेकर आणि आयुक्त कृषी यांना शेखर म्हणून नियुक्त करण्या मान्यता करण्यात येत आहे. आपल्याला इथं काय करायचं, आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला आपलं नवीन खातं उघडून घ्यायचं इथं. ओके, हाताळण्यासाठी आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये राष्ट्रीयकृत बँक किती तिथे आपल्याला नवीन खातं आपलं ओपन करून घ्यायचं सगळ्यात आधी. ओके, त्या जी आर बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर इथं आयुक्त जे इथं उघडण्यासाठी मान्यता दिलेली आहे, स्टेट बँकेचे आयुक्त कृषी असतील त्यांना कृषीला मान्यता दिली आहे. आयुक्त कृषी यांनी स्टेट बँकेला नोटीस दिलेली आहे की शेतकऱ्यांची इथे खाते ओपन करावं, आम्ही त्यांच्यासाठी पैसे टाकणार आहे खरीप हंगामासाठी. ओके, तिथे जाऊन तुम्ही स्टेट बँकेसाठी इथं खाते ओपन करू शकता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. 2 नंबरला त्यांनी काय लिहिले, शासन निर्णय व वित्त विभाग संदर्भ क्रमांक 3 येथील 1/7/2021 शासन निर्णय संदर्भ क्रमांक 4 येथील 15/9/2021 व 7/10/2021 परिपत्रकामधील नमूद तरतुदीस अनुसरण करून व खालील अटींची अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये काय लिहिले आपण बघून घेऊया. तर सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य याकरिता प्राप्त होणारा निधीचा खर्च केवळ त्याच प्रयोजनाकरता करण्यात यावा. म्हणजे तुम्हाला प्रयोजन म्हणजे तुम्हाला समजलं असेल की तुम्ही डबल इथं कापूस व सोयाबीन उत्पादनासाठी तो पैसे तुम्हाला भेटेल, तिथं आपल्याला खर्च करायचा डबल कापूस आणि सोयाबीनसाठी लागवडीसाठी अशा पद्धतीने. ओके, उक्त बचत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला निधी व्याज तसेच योजनेच्या कामांच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांच्याबाबत अहवाल सादर करावा. त्यानंतर इथे लिहिलंय, सदर बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम तसेच शिल्लक रक्कम याचा ताळमेळ घेऊन निश्चित होणारी रक्कम शासकीय लेखामध्ये जमा करावी. त्याच्यानंतर इथे लिहिलं, सदर बँक खात्यामध्ये दीर्घकाळ निधी विना वापर पडून राहणार नाही या दृष्टीने तात्काळ विनियोगासाठी आवश्यक असेल त्याच वेळी कोषागारातून निधी आहरित करण्यात यावा. अशा पद्धतीने सांगलेले आहे इथं. ओके, तर आपल्याला निधी लवकरात लवकर वापर करून घ्यायचा शेतासाठी. योजना बंद झाल्यास त्या योजनेचे खाते बंद करण्यात यावे. सदरची जबाबदारी आयुक्त स्तर कृषी आयुक्त यांची राहील. तुमची योजना बंद झाल्यानंतर तुमचं जे तुम्ही अकाउंट आता खोलणार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं तुमचं बंद करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला बंद करून घ्यायचं ते खात्यानंतर. ओके, उपरोक्त या उपरोक्त 2 प्रमाणे व्यवहार होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये चेकबुकचा वापर होणार नाही. चेकबुकचा वापर आपल्याला होणार नाही. त्यामुळे सदर खाते विना चेकबुक असल्यास लेखी आदेशासंदर्भात सर्व संबंधीच्या ज्या स्तरावरून बँकेत घ्यावेत अशा पद्धतीने सांगितले. तुम्हाला बँकेत खाते जे मिळणार आहे बिना चेकबुक आपल्याला बँक खाते इथं ओपन करायचे. सदर खात्यातून रोख अथवा चेकबुक अथवा विड्रॉल स्लिप या मार्गाने व्यवहार करण्याची बंदी घालण्यात येत आहे. इथं आता इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे, तुम्हाला इथं सदर आहे ना, सदर खात्यामध्ये जे आहे ना आपल्याला चेकबुक आणि विड्रॉल स्लिप जी असते त्याच्या मार्फत तुम्हाला व्यवहार करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. आता कशा प्रकारे काढू शकतो आपण ते पण बघून घेऊया. मग तर आयुक्त कृषी यांनी स्तरावर आवश्यकतेनुसार विड्रॉल ही सुविधा उपलब्ध असेल. विड्रॉल करू शकता. फक्त तुम्ही बँकेत जाऊन स्लिप भरायची, त्या स्लिप बँकेकडून आपण विड्रॉल करू शकतो अशा पद्धतीने सांगितले. तर त्याच्यामध्ये इथं काय लिहिलेलं आहे, सदर शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून यांच्या संकेतस्थळावर अशा प्रकारे असा आपण डिजिटल स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकतो. ओके, तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आलेल्या हजीआर इथं जे उपसचिव जे असणारे संतोष कराड, उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हजीआर आलेल्या प्रति सगळ्या मान्य झालेल्या आहे. सगळ्यांना आता लवकरात लवकर पैसे येणार आहे. इम्पॉर्टंट पाहिजे तुमचा हाच होता. तुम्हाला नवीन बँक खाते ओपन करायचं, ते बँक खाते जे असणार आहे तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते खोलायचं आहे. इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे तुमचा, बिना चेकबुक आपलं खातं असणार. स्टेट बँक ऑफ इंडियाला पण इथं नोटीस गेलेली असेल, त्यांचं नाव पण असेल स्टेट बँक ऑफ इंडियाचे, बघू शकता तुम्ही 24 नंबरला व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे, त्यांना पण नोटीस गेलेली आहे. अशा प्रकारचे खाते तिथून आपल्या व्यवस्थापक म्हणजे व्यवस्थापक जे असतात, हेड जे असतात, त्यांना इथं नोटीस दिलेली आहे गव्हर्नमेंटने. तुम्हाला बँक खाते ओपन करण्यासाठी काही अडचण होणार नाही. तुम्हाला तिथे जायचंय, सांगायचंय
मला खरीप हंगामासाठी खातं ओपन करायचं आहे माझं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. माझं खातं ओपन करून द्या. ते तुमचं खातं तिथं बरोबर क्लर्क जे असतं ते क्लर्क तुमच्यासाठी खातं ओपन करून देणार तिथं. तर संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. GR जो असणार आहे आता 14/2/2024 असणार आहे. त्यानंतर तुम्हाला किती पैसे भेटणार आहे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. 1,000 रुपये आपल्याला भेटणार आहे 0.2 हेक्टरपेक्षा. आपल्याला जास्ती कमी असेल ते 1,000 रुपये भेटणार आहे. 0. कमी असेल तर 1,000 रुपये भेटणार आहे आपल्याला. 0.2 कमी असल्यास 1,000 हेक्टरी आपल्याला पैसे भेटणार आहे. 0.2 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला 5,000 रुपये असे भेटणार आहे प्रति हेक्टरी. अशा प्रकारे इथे लिहिलं गेलेलं आहे. ओके, हेक्टरी भेटणार आहे आपल्याला. ओके, तर अशा प्रकारे GR आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलं. लवकरात लवकर आपलं बँक खातं ओपन करून घ्यायचं मित्रांनो, नाही तर आपल्याला ते पैसे मिळणार नाही बरं. हे तुम्हाला मी आधी सांगून देतोय. लवकरात लवकर जावे, आपले बँक खाते ओपन करावे, लवकरात लवकर पैसे घ्यायचे आणि आपल्या कामकाजाला सुरुवात करून टाकायचं नवीन शेतकरीसाठी. डबल आपण सोयाबीन व कापूस उत्पादकसाठी आपण ते पैसे खर्च करू शकतो मित्रांनो. ओके, तर अशी सी माहिती होती. तुम्हाला ही माहिती कधी आवडली असेल लाईक करून ठेवायचं या व्हिडिओला आणि तुम्ही काही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट्स करू शकता. तुमच्या कमेंट्सबद्दल उत्तर देईन. तुमचे काही डाऊट वगैरे असतील आणि तुम्हाला काही जास्त माझ्यासोबत बोलायचं असेल तर माझं इंस्टाग्राम आयडी दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, फेसबुक आयडी पण आहे. तिथे पण मला जाऊन तुम्ही मेसेज करू शकता फॉलो करून. नाहीतर मग अजून एक तुम्हाला सांगतो की आपल्याला ट्रेडिंग वगैरे शिकायची असेल तर ट्रेडिंगसाठी मला सेकंड चॅनल पण दिलेलं आहे लिंक तिथं. ट्रेडिंग रिलेटेड व्हिडिओ मी टाकत असतो तिथं पण सबस्क्राईब करून ठेवायचं आणि आपण लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप पण ओपन करणार आहे. तिथे आपण सगळ्यांना जॉईन करणार आहे की जसं की योजना आली की तुम्ही माझ्याशी पण तिथं योजनाचा मी तुम्हाला व्हिडिओ पण सेंड करून व्हॉट्सअपमध्ये माहिती पण सेंड करून देणार आहे आणि तुम्ही माझ्यासोबत व्हॉट्सअपवर बोलू पण शकता त्याकरिता. ओके, तर अशीच माहिती बघणं आपल्या जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती पोहोचवायची आहे. त्यांना लवकरात लवकर बँक खाते ओपन करायला सांगायचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. लवकरात लवकर ही माहिती शेअर करा. लवकरात लवकर आपले पैसे आपल्या अकाउंटला आता लवकर जमा होतील कारण की मी आलेली आहे. फक्त तुमचे खाते ओपन झालेले पाहिजे. एकदा खाते ओपन झाले तसे तुमच्या अकाउंटला पैसे पडणार आहे. ओके गाईस, तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही कधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.